गुड मॉर्निंग सर्वांना. तर काल होती वटपौर्णिमा आणि दिवसभराचं काय काय केलं मी त्याचा एक मी छोटासा मिनी ब्लॉग्स तयार केलेला आहे. तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुरणपोळ्या करायला तर काही जमलं नाही, म्हणूनच मी आज संडे मार्केटमधून बरीचशी भाजी आणलेली होती आणि भाजीने फ्रीजसुद्धा गच्च भरलेला होता, म्हणून मी आपलं साधं जेवण करायचं ठरवलं. मात्र एक नवीन रेसिपी आज मी देवासाठी प्रसाद म्हणून केली होती. ती काय आहे ते तुम्ही इथे बघा. तूप टाकून त्याच्यामध्ये मी रवा टाकलेला आहे, भाजून घेऊन थोडीशी वेलची पूड साखरेमध्ये बारीक करून साखर टाकून मस्त असं रवा तो शिजवून घेतलेला आहे. तर आता मी काय करते ते तुम्हाला पुढे समजेल. तर हे सर्व असं मस्त शिऱ्यासारखं करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर इकडे मी चपातीला पीठ मळून साईडला ठेवलेलंच होतं आणि ह्याच्या छोट्या छोट्याशा पुऱ्या करून घेतल्या. तर इथे मी रव्याचे मोदक करते, म्हणजे शिऱ्याचे मोदक करते देवाला दाखवण्यासाठी. तर मोदक द्यायचे असतात तर मोदक आपण पुरणाचेच देतो शक्यतो, पण आता मला पुरणपोळी करायला तेवढा हे पण नव्हता झालेला आणि खूपच घाई झालेली होती. बाळाची पण थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे म्हटलं आपण असंच आपला आज ह्या वर्षी वटपौर्णिमा सेलिब्रेट करूया. तर म्हणून मी असे मोदक तयार केले शिऱ्याचे. आणि इकडे मी शिऱ्याची पोळीसुद्धा करणार होती. तर काही भागामध्ये ही शिऱ्याची पोळी अशी बनवतात, तुमच्याकडे बनवतात का मला कमेंटमध्ये सांगा. तर मी 3-4 अशा शिऱ्याच्या पोळ्या बनवल्या आणि मस्त असाच प्रसाद मी देवाला दाखवला आणि रेग्युलर आपलं जेवण केलं. तर इथे हे मोदक जे आहे ते तळले तरी चालतात किंवा वाफवले तरी चालतात. हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत. तर मी इथे वाफवून घेते एका साईडला गॅसवरती आणि पाणी गरम करून त्याच्यामध्येच जाळी ठेवून लगेच मी ते झाकून ठेवलं. आणि इकडे मी शिऱ्याच्या पोळ्या लाटून घ्यायला लागले, कारण लवकरच जायचं होतं पूजेलासुद्धा आणि घरचं काम पण सगळं आवरायचं होतं, म्हणून बरीचशी गडबड चाललेली होती. त्याच्यातसुद्धा एवढ्या घाईमध्ये सुद्धा मी काय काय गोष्टी शूट करून घेतल्या आणि तेच मी आता टाकते तुमच्यासाठी. तर तुम्हीसुद्धा बघा आणि तुम्ही कसं सेलिब्रेट केलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इकडे माझी पहिली पोळी झालेली, आता बाकीच्या सगळ्या मी लाटून घेणार आहे पटापटा. तर आणि मला नंतर चपात्यासुद्धा बनवायच्या आहेत, कारण की यांना ऑफिसला जायचं आहे. तर इकडे आता पोळ्या झाल्यानंतर मी लगेच चपात्यासुद्धा लाटून घेतल्या. आता मी देवाला पहिल्यांदा प्रसाद दाखवणार आहे घरातल्या देवांना. त्याच्यासाठी मी एका प्लेटमध्ये गहू आणि गूळ खोबऱ्याची वाटी घेतलेली आणि आंबासुद्धा घेतलेला आहे. आंब्याचा मेन खास आज मान असतो, तर ते सगळं मी करून ठेवल्या साईडला. इकडे मोदकसुद्धा आपले तयार झालेले आहेत. तर जेवढे बनले तेवढे मी बनवले घाई गडबडीमध्ये. तर इकडे दुसरं ताट आपण छोटंसं तयार करतो, त्याच्यामध्ये शिऱ्याची पोळी आणि मेथी भात आपलं जे काय घरात बनवलेलं होतं ते आणि मोदकसुद्धा आणि सोबत फूलसुद्धा. तर ते ठेवलं आणि इकडे देवपूजा झाल्यानंतर देवाला मस्त अशी फुलं वगैरे अर्पण केली आणि शुभंकरोती तर करून घेतलीच. नंतर बेल वगैरे अर्पण केलं आणि लगेचच देवाला पहिल्यांदा घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला मी, जेणेकरून नंतर जेवण वगैरे ह्यांचं आवरायला बरं पडेल. तर ह्यांना पटकन असं ताट तयार केलं आणि दिलं. तर पूजेचं ताटसुद्धा मी तयार केलेलं, त्याचासुद्धा एक मी छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे, तोसुद्धा तुम्ही जाऊन पहा. तर मी अशी काहीशी तयार झाली होती. तर कसा आहे माझा लूक मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाडूसुद्धा अशी तयार झाली होती, पण झालं असं की तिचं झोपेचा टाईम झाल्यामुळं तिने थोडासा गोंधळ केला, रडली. आम्ही असे फोटो काढले आणि हळदी कुंकू वगैरे बायकांना लावून झाल्यानंतर मंदिरात गेलो. तर आज मंदिर दुपार झाल्यामुळे बंद होतं, पण त्यांनी मस्त अशी सोय केलेली होती बायकांना पौर्णिमेची पूजा करण्यासाठी. तर मी देवीची ओटी वगैरे भरून घेतली सावित्री मातेची आणि बाकीचं जे आपलं असतं ते प्रार्थना वगैरे करून घेतली. ते सगळ्या माझ्या मैत्रिणी आमच्या सोसायटीतल्याच आहेत, त्यांचंसुद्धा चाललेलं होतं पूजा करायची. लाडूसुद्धा आली होती, मम्मा काय करते बघत होती, गहू वगैरे काढून टाकत होती. मस्त अशी पूजा करून घेतली. आता पूजा कशी करायची काय ते तुम्हाला आता माहितीच आहे, त्याप्रमाणेच मी पूजा केली. मात्र पूजेचं ताट मी स्पेशली सर्च करून ChatGPTवरून वगैरे आणि विचारून वगैरे मी तयार केलं होतं, कारण 2-3 वर्ष मी काही गेलेली नव्हती. बाळ लहान होतं आणि जॉबच्या गडबडीमुळे, त्यामुळे माझ्या काही लक्षात नव्हतं, म्हणून मी असं ताट प्रॉपरली तयार केलं होतं. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्ही. इकडे अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि लाडूचं चाललेलं होतं ताटातून एक वस्तू घ्यायची. बाकी सगळं साहित्य ऑलमोस्ट मी नेलेलंच होतं. तिथे आरती वगैरे करून घेतली, धूपसुद्धा लावला, तुपाचा दिवा वगैरे सर्व नेलं होतं मी. म्हणजे असं मला वाटत नाही की माझ्या ताटामध्ये कुठली वस्तू राहिली होती न्यायची. तरीसुद्धा राहिली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ती नेक्स्ट इयरला मी त्या ॲड करेन. किंवा जर जास्त काही झालं असेल तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारे पूजा करतात
ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे दोरा बांधून आमचं 7 फेरे वडाला घ्यायचं असं चाललेलं आहे. आता ह्याच्यावरनं पण बरीच कॉन्ट्रावर्सी आहे की बाबा 7 जन्म कशाला पाहिजे, काय पाहिजे. सगळ्यांचेच प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. पण चला, आपला महाराष्ट्रीयन सण आहे म्हणून आपण मस्त सेलिब्रेट करतो. त्यानिमित्तानेच तेवढं थोडासा बायकांना सगळ्यांना एकत्र भेटता येतं, साज शृंगार होतो. इकडे आम्ही चाललेलो होतं सगळेजणी. आम्ही 7 फेरे घेतले देवाला, सावित्री मातेला आणि वडाला साक्षी मानून बाबा हाच नवरा मिळू दे, त्याचं आरोग्य चांगलं राहू दे वगैरे वगैरे, जे पण आपल्या मनातली काही प्रार्थना असतील त्या आपण करायच्या. तशा मी सुद्धा केल्या, तुम्हीसुद्धा केल्याच असतील मे बी. तर छान वाटलं, सुंदर दिवस होता आणि रिमझिम पाऊससुद्धा येत होता. त्यामुळे अजूनच मस्त असं थंड असं वातावरण झालं होतं. जाताना तर आम्ही थोडंसं भिजलो. झाले आमचे ऑलमोस्ट 7 फेरे वगैरे करून. छान अशी पूजा झाली, खूप छान वाटलं आणि दिवससुद्धा खूप मस्त गेला. फक्त एकच गिल्ट वाटलं की अरे आपण पुरणपोळी नाही केली, पण ठीक आहे, शिरापोळीने सुद्धा देवाचं म्हणजे गोड काहीतरी पदार्थ झाला आणि केला तो. सगळ्यांनी खाल्लासुद्धा, देवाला पण दाखवला, घरातल्या देवाला, तिथल्या देवाला दाखवून तुळशीची वगैरे पूजा केली. तर इथे आमचं झालं आहे. सगळ्यांनी पाया वगैरे पडले आणि मस्त सगळ्यांनी पाया पडून प्रार्थना केली. माझ्यासोबत लाडूसुद्धा होती आणि त्याचवेळी तिचं झोपायचं टाईम झालेलं होतं, त्यामुळे थोडीशी गडबड झाली, पण ठीक आहे. तिला आल्याला मी पटकन आधी झोपवलं. मी बाकीची माझी जेवढी कामं राहिलेली होती ती नंतर सर्व आवरली. लहान बाळ असेल तर तुम्हाला माहितीच आहे की किती म्हणजे हे होतं. पण ह्या वर्षी जसा म्हणजे त्रास झाला तसा नेक्स्ट इयर नाही होणार. नेक्स्ट इयर अजून छान आणि अजून प्रॉपर मस्त पूजा करता येईल मला. तर आता जे काही साहित्य मी काढलं होतं, ओटी वगैरे भरून झाल्यानंतर जे काढलं होतं ते सगळं मी आवरून घेतलं आणि ते आम्ही बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावले, छान फोटोज वगैरे काढले. तर तुमची कशी होती वटपौर्णिमा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया.